आम्हाला समजत नाही म्हणते बात ज्ञानेश्वरी. मग तुला बाकीचं सारं समजते रे. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची डोकी याच्या डोक्यात, दोघाच्या टोप्या आपल्या डोक्यात हा? काही समजत नाही बा. अरे तुम्ही आता तेव्हापासून पारायण आताच यावर्षीच केलं वाटते. मग मधात सारा गॅप होता तो सारा काय न भरला मग. आणि समजलं म्हणून म्हणून राहिलो बा मी. सतत तुम्ही सातत्य ठेवलं असतं आतापर्यंत सारे पंढरी मस्त ज्ञानेश्वरी पारायण तज्ञ झाले असते. पण ते बंद पडलं लेखाचं. ते एकदा बंद पडलं की नाही तर मग ते लेखाचं बंदच राहायचे पा. मग कोणतरी एखादा आपलं येते मग ते मशीन पा म्हणते आमचं बंद पडलं तर इतके दिवसानंतर आपलं हे बुवा सापडले तुम्हाला. कोण? तसरे महाराज. हो पद्माकर ना. पहा बरं इतके दिवसानंतर ज्ञानेश्वरी. म्हणून आता बंदच नका करू बरं का. आता नका बंद करू. ज्ञानेश्वरी विवरण करत जा, पारायण करत जा. अशी सवय लावा. प्रवचन ठेवत जा ज्ञानेश्वरीचं. कधी गाथा पारायण करत जा बरं. ही आपली जी आणि खास अशी मेळ जी आहे की नाही आपलं अधिष्ठान जे आहे ना ते अधिष्ठानच आपला उद्धार करू शकते. ज्ञानेश्वरी गाथा हेच आपला उद्धार करू शकते बा. बाकीचं तर आता तुम्ही कथाही आहे म्हणा, भागवत कथा आहे, महापुराण कथा आहे, तुम्ही करा. शिव